तयार झालं आहे. भरलेली वांगी, भरलेली वांगी आपली रेडी झाली आहे. खूप छान असं सुगंध सुटला आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना. आंबा किती आलाय बापरे. किचनमध्ये ना नकोसं वाटतं, खाणं होतं नको वाटतं. आणि पण आमची माऊ कशी मध्ये मध्ये नाचते. आता बाहेर आणि बाहेर दिवसभर मी किती भांडी घासते संपतच नाही माझी भांडी घासत. म्हणजे मला जेवण बनवायचं आहे. मी सकाळची नाश्त्याची भांडी आणि घासून पाण्याच्या बाटल्या खाली करणार आणि नुसते रिकामी बाटल्या ठेवून द्यायला इकडे तिकडे. ते आपण शोधून भरायचा. कोणी बाटली सुद्धा भरत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कसं किचनमध्ये अर्धा दिवस जातो. भांडी घासण्यात, जेवण बनवण्यात, नाश्ता बनवण्यात, पाणी भरण्याच्या बाटल्या तर खूपच काम असं प्रत्येकाला. ते लोक कसे पाण्याच्या बाटल्या पितात आणि ठेवतात आणि जी कामावर निघून जातात. तुळाचा पप्पा घरी आज पण गेला नाही. त्याला कंटाळा आलाय गरमीमध्ये जायला. अजून जेवण बनवायचं आहे. डाळ बनवायची, भात लावलाय, कुकर लावलाय. भात झाला आहे. डाळ फोडणी करायची आणि आज वांग्याचं भरीत करणार आहे. म्हणजे भरलेलं वांगं भरीत म्हणजे भरलेलं वांगं करणार आहे. हवा पण अजिबात येत नाही. आमच्या किचनमध्ये तर फॅन नाही आहे आणि फॅन लावायला पण जागा नाही आहे अजिबात. फॅन लावू शकेल म्हणून असं कुठेच अरेंजमेंट नाही आहे इथे. आणि फॅन लावून गॅस चालू असेल आपण फॅन पण लावू शकतो. मी ॲडजस्टमेंट लावते, कंटिन्यू चालू असते. पण आता शूट करायचं असेल ना तर मला बंद करावं लागतं, कारण त्याचा आवाज येतो ना. तर इकडे आपली डाळ तयार झालेली आहे, बघू शकता. आता भाजी फोडणीला घालते, थोडीशी दाखवते तुमच्याशी. डाळ झाली आहे आपली रेडी. आता मी भाजी फोडणीला घालते, वांग्याचं भरीत. चला तर मंडळी, वांग्याचं भरीत करते आहे. तर हे मी सगळं आता वाटप, शेंगदाणे, कोथिंबीर, धना पावडर, हळद, मसाला आणि शेंगदाणे आणि मीठ असं सगळं मिक्स करून घेते. सगळं टाकलं आहे त्याच्यामध्ये साहित्य. असं ठेचून टाकलं ना की त्याचा सुगंध खूप छान येतो. मी आणि हे आणि शेंगदाणे टाकून छान होतं हे भरीत. तर आता सगळा मसाला चांगला मिक्स करून घेतलाय मी. आणि ते वांगे, मी 4 वांगे आहेत ते मी धुवून स्वच्छ पाण्यात भिजवून त्याला मध्ये असं कापून घेतलंय बघा. ते आपले खराब वगैरे असतील भरायला तर मी कापून वगैरे धुवून अशी पाण्यात भिजत ठेवलेली. नंतर मग ते काळी पडतात ना, तर त्याच्यामध्ये आता मी भरते मसाला. दाबून भरायचा होतो. बाहेर येतो, अर्धा बाहेर येणारच, अर्धा आतमध्ये राहतो. असं भरून घेते सर्व. वांगे भरून ठेवले आणि हा मसाला उरलाय तो आपण तेलात टाकू शकतो. वांगी भरून झाले आणि मसाला पण उरलाय. आता मी फोडणीला घालून घेते भाजी. तर मी कुकरमध्येच करणार आहे भाजी. अशी पटकन होईल ना, मग अशी पण होते पटकन, पण मला कुकरमध्येच आवडतं. कढीपत्ता माझ्याकडे संपला आहे. कढीपत्ता टाकते पहिला. टाकलं की पाणी उडतं, म्हणून मी अगोदरच कढीपत्ता टाकून घेते, जेणेकरून ते पाणी सुकायला पाहिजे त्याच्यात. म्हणजे ते थरथर सगळं टाईल्सवर उडतं तेलकट. तेल टाकते. तर याला तेल जरा जास्त टाकायला लागतं. मी टॅमॅटो टाकते. टॅमॅटो अर्धा. जर तुम्हाला कांदा पाहिजे असेल तर कांदा पण टाकू शकता. तर अर्धा टॅमॅटो होता माझ्याकडे, डाळीला अर्धा घातला. तर म्हटलं चला खूप ते अर्धा ठेवता टाकून द्यायचं. टाकायला पाहिजे असं नाही, आवडत तेल टाकायचं, नाही आवडत तेल नाही टाकायचं. टॅमॅटो चांगला नरम करून घ्यायचा मात्र. चांगला नरम झालाय, लाल झाला एकदम. आता हिंग टाकते थोडासा. आणि आपण भरलं ना, वांगी भरली ना आणि हा मसाला झाला ना, तो पहिला तेलात फ्राय करून घेते. छान अशी सुगंध सुटलाय. चांगले आलं आणि लसूण
चेचून टाकलं ना, म्हणजे जाडसर असं वाटलं मी खलबत्त्यामध्ये ना, त्यामुळे खूप सुगंध छान येतोय. चांगला मसाला आपला फ्राय झाला, बघू शकता चांगला मसाला फ्राय झाला आहे. पाणी ताट घेऊन थोडंसं टाकते. सुकीच करायची ना आपल्याला, जास्त नाही पाणी टाकायचं. एका शिटीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, घट्टच ठेवायचं ना ते. आणि मग झाकण लावून एक शिटी करायची. एक शिटीमध्ये होणार. चला तर मग बघूया, एक शिटी झाली की बंद करते. तर इथे मी तव्यावर तेल ठेवलंय आणि बोंबील फ्राय करते. तर हे बोंबील मी घेतले नव्हते, माझी शेजारी मैत्रीण आहे ना नंदा, बघितलं असेल मला माहिती असेल. भाजी आपली रेडी झाली, गॅस बंद करते आधी पहिला. होती तिला जास्त झाली आणि आता ती गावाला चालली आहे. तर ती म्हणते आता उद्या कुठे ठेवणार फ्रीजमध्ये. तिचे मिस्टर नाही जाणार आहेत, ते मला ते त्यांनी खाल्लं तर बरं, म्हणजे त्यांनी फ्राय करून खाल्लं तर बरं, नाही तर ते खराब होऊन जाणार ना. तिने मला आणून दिली, तर ते फ्राय करते आता. माझ्या मुलीला खूप आवडतात बोंबील, पण ती आता काही नाही आहे, संध्याकाळी खाईल. फ्राय करून ठेवते ना. बघा तर मंडळी, भाजी खूप छान मस्त झाली, अशी घट्टपण आणि पातळपण एकदम सोपी झाली आहे. आणि तरी काढून घेते एका भांड्यात, काढून घेते. वांग शिजलं पण आहे चांगलं. बघू शकता छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय. भरलेली वांगी आपली रेडी झाली आहे. खूप छान असं सुगंध सुटलाय. आणि इकडे आपले बोंबील पण फ्राय होत आले आहेत. चला मंडळी, आता जेवायला बसते. डाळ भात आहे आणि हे बोंबील फ्राय आणि भरलेलं आपलं हे वांग आणि बोंबील फ्राय आणि डाळ भात, असं छान असं जेवण आहे. आता मी जेवते. मला भूक लागली आहे आणि आता मी जेवायला घेते. जेवायला बसते तिकडे पंख्याखाली, ताट घेऊन जाते आणि म्हटलं व्हिडिओचा शेवट करूनच जाते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.